राज्यभरात संकटाची सुरुवात ठिकाणी मोर्चे होत आहे आणि आज आपण जे सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयाने प्राथमिक शाळांचे नाही तुम्ही बोला संपणार आहे। आज सर्व राज्यातील समन्वय समितीने एकाच दिवशी संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पुकारलेला आहे। 15 मार्च 2024 रोजी शासनाने संच मान्यतेच्या बाबतीमध्ये एक शासन निर्णय काढला आणि 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा एक असा अन्यायकारी शासन निर्णय काढला। त्या शासन निर्णयानुसार गोरगरीब मुलांचे जे शिक्षण आहे ते धोक्यात आलेले आहे। मराठी शाळा बंद पाडण्याचं धोरण या शासन निर्णयातून सिद्ध होत आहे। सर्व शिक्षकांनी या ठिकाणी एकजूट दाखवून या ठिकाणी त्यांनी आपल्या मागण्या या ठिकाणी मांडत आहेत। यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये 15 मार्च 2024 आणि 5 सप्टेंबर 2024 चे जे शासन निर्णय आहेत ते मागे घ्यावे। मुख्यालयाच्या ज्या अटी आहेत त्या मागे घेण्यात याव्या। त्याचप्रमाणे 7व्या वेतन आयोगातील काही त्रुटी आहेत त्या सुद्धा शासनाने सोडवाव्यात। त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासूनची प्रलंबित मागणी आहे जुनी पेन्शनची। वारंवार शिक्षक या ठिकाणी आंदोलन करतात आणि या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची शासन दाद देत नाही। म्हणून आज या ठिकाणी सर्व राज्यातील कर्मचारी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत। राज्यातील कर्मचारी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनामध्ये सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी यामध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केलेली आहे। जर या मधल्या काळामध्ये शासनाने आमच्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर पासून आम्ही आमरण उपोषण किंवा कुठले साखळी उपोषण त्या ठिकाणी करणार आहोत। म्हणून मी शासनाला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आमच्या मागण्या लवकरात लवकर त्यांनी मान्य कराव्या, अन्यथा आम्ही 2 ऑक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून आम्ही आंदोलन पुकारणार आहोत। आज शिक्षकांच्या मोर्चाला आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे, काय नेमकी मागणी आहे? मला असं वाटतं की ये सरकार निकम्मी है, ये सरकार बदलनी है असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। या राज्य सरकारच्या कार्यकाळामध्ये कोणीही समाधानी नाहीये। या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सर्व जिल्हाभरातील शिक्षकांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आज शाळेमध्ये शिकवण्याच्या ऐवजी शिक्षकांना अशैक्षणिक इतर कामं सांगितली जातात। ऑनलाईन वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना अपलोड करायचंय, सर्वे करायची ही कामं सांगितली जातात जी त्यांची कामं नाहीत। आज त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, बहुजन समाजाची मुलं शिकतात आणि अशा प्रकारे अशैक्षणिक कामं सांगून शिक्षकांना त्यांच्या मूळ शिक्षणदानाच्या कामापासून वंचित ठेवलं जातं। विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं। हा खूप मोठा एक दोष या राज्य शासनाच्या धोरणामध्ये आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे संच मान्यता जी राज्य सरकारने केली ती रद्द झाली पाहिजे, ते धोरण रद्द झालं पाहिजे। कंत्राटी शिक्षक भरतीचं धोरण रद्द झालं पाहिजे आणि त्याचबरोबर जुनी पेन्शनची जी काही योजना आहे ज्याची सातत्याने अनेक वर्षांपासूनची सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे ती जुनी पेन्शनची योजना लागू झाली पाहिजे। या आणि इतर अनेक मागण्या, या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भामध्ये शिक्षक बांधव आणि भगिनी या ठिकाणी आंदोलन करतायत। खरं म्हणजे प्रचंड मोठा हा रोष आहे आणि राज्य सरकार अजूनही शिक्षणाकडे त्या ठिकाणी गांभीर्याने बघायला तयार नाही। आजही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अजूनही अनेक शाळांमध्ये गणवेश, शाळेचं प्रथम सत्र संपत आलं तरीही गणवेश मिळालेले नाही। खूप गंभीर प्रश्न आहेत। अलीकडे काल परवा
तेव्हा मला असं माहिती मिळाली की एक GR आलाय की सगळ्या विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तक वाचायला सांगा आणि मग त्याचे फोटो सगळे अपलोड करायला सांगा. हे काय लावलंय राज्य सरकारने? केवळ मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र घरोघरी पाठवायचं आणि मतं मिळवायची. मतांच्या राजकारणासाठी विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यामध्ये घालण्याचं काम हे सरकार करतंय. ते चुकीचं आहे आणि त्याचा विरोध आम्ही नक्कीच करू.